परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्व शुभचिंतकांचं, हितचिंतकांचं, समाज चिंतकांचं संयोजकांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आहे। सेवा, त्याग, संस्कृती, लाख मोलाचं अनुशासन यांची सुंदर अशी बांधणी करून शिक्षणाच्या मौलिक विचारांना अखंड भारतभर प्रसारित करणारे भारत देशाचे माजी उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचं पूजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी संपन्न होत आहे। कार्यक्रमाचा आपला सर्वांच्या समेत गोड असं कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत साहेब, हरिभक्त परायण गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराज, मंगळा पोलीस स्टेशनचे DYSP आदरणीय शिवपंजे साहेब, इतर सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सुंदर अशा या गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। यानंतर सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे की कार्यक्रमाच्या पुढील रूपरेषेसाठी आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हावं। दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहर या वृत्तपत्र समूहाच्या अनेक कंगोऱ्यांना समग्र जिल्हाभर प्रसारित करण्यासाठी अनेक तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, वार्ताहर बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याही सर्वांचं आम्ही संयोजकांच्या वतीनं सुंदर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर जनप्रवास इंदापूर तालुका प्रतिनिधी सन्मान्य गणेश कांबळे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं सुद्धा सहर्षाचं स्वागत आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळा तालुका व पंचक्रोशीतील समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सहकार, वाणिज्य, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, कृषी, लाख मोलाचं वारकरी संप्रदाय आदी सेवा क्षेत्रातून शुभेच्छा, सदिच्छा आणि लाख मोलाचा आशीर्वाद घेऊन मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांचं संयोजकांच्या वतीने शाब्दिक सुमनाने सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत करून कार्यक्रमाची नेमकी पार्श्वभूमी गेल्या अनेक वर्षांचा अखंड आणि संघर्षानं नटलेला परंतु तितक्याच तोला मोलान संघर्षाची वाट तुडवत यशाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेला हा प्रवास आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडण्यासाठी नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडतील आपल्या मंगळा तालुक्याचे ज्येष्ठ निवेदक, आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र कुमार जाधव सरांना विनंती आहे नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे कवपत सुधाकर महाराज इंगळे साहेब, सिद्धेश्वरजी अवतडे साहेब, संपादक ज्ञानेश्वरजी भगरे, रतनचंद शाह बँकेचे माजी वाईस चेअरमन माननीय रामभाऊजी जगताप, डॉक्टर शिवाजीराव पवार, माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार खवतोडे, व्यासपीठावर उपस्थित पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि समोर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे हितचिंतक, वाचक, जाहिरातदार आणि पुरस्कार प्राप्त जे मान्यवर आहेत त्यांचे सर्व नातेवाईक या सर्वांचं आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आज दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्राचा 9वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतोय। दैनिक दामाजी एक्सप्रेस या वृत्तपत्राला 15 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि दैनिक स्वाभिमानी छावाला 9 वर्ष पूर्ण झालेली आहे। याच परिवारामधील दैनिक स्वाभिमानी शहर आणि मध्ये काम करते आहे। सुरुवातीला आपण साप्ताहिक चालवत होतो आणि बघता बघता या साप्ताहिकाचं रूपांतर आपण दैनिकामध्ये केलं आणि सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणाहून चालणारे जे दैनिक आहे या दैनिकांच्या स्पर्धेमध्ये एका तालुका ठिकाणावरून दामाजी एक्सप्रेस किंवा दैनिक स्वाभिमानी छावा हे काम करत आहे। याचं सर्व श्रेय सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर असणारे आमचे जे प्रतिनिधी आहेत हे सर्व काम करतायत। वेळोवेळी आम्हाला सर्व माहिती, अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। या सर्व कामी आमचे जे सर्व जाहिरातदार आहेत, वाचक आहेत, या सर्वांच्या या प्रयत्नामुळं एवढी मोठी वाटचाल, 25 वर्षाची वाटचाल आम्ही यशस्वी करू शकलो। दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवाराच्या माध्यमातून गेली 25 वर्ष हे वृत्तपत्र या तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करते। केवळ जाहिरातीकडे न लक्ष देता सामाजिक प्रश्नावरती, राजकीय प्रश्नावरती, ग्रामीण भागापासून ते अगदी शहरापर्यंतचे विविध प्रश्न या वृत्तपत्रानं आतापर्यंत हाताळलेले आहेत। अनेक विषयाला न्याय देण्याचं काम आम्ही निश्चित केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या सर्वांना माहीत असेल की इतर दैनिकांच्या तुलनेमध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेस परिवार हा ज्याला जाहिरातीच्या माध्यमातून जी काही रक्कम मिळते
या रकमेपैकी 50 ते 60% रक्कम आम्ही विविध सामाजिक कामावरती खर्च करतोय। या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आपण चालवतोय। याचं सर्व श्रेय किंवा हे सर्व मार्गदर्शन काम करतायत ते आमचे प्रमुख संपादक दिगंबरजी भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे उपक्रम चालत असतात। अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष झाली वाटचाल करतोय। आम्हाला सांगायला एक अभिमान वाटेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जर शहर सोडलं तर कुठल्याही तालुक्याला पत्रकार संघची इमारत नाही, तर आपल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये पत्रकारासाठी आपण एक स्वतंत्र पत्रकार भवन उभं करू शकलो, हे याचं श्रेय आहे। या सर्वांच्या पाठीमागं आपल्या सर्वांची ताकद, सर्वांची आम्हाला सदिच्छा आहे। जाहिरातीच्या माध्यमातून आम्हाला सर्वांनी खूप मोठी मदत केलेली आहे। अनेक आमचे स्तंभ लेखक आहेत की जे आम्हाला साहित्य पुरस्कार आपण सोहळा संपन्न केला आणि लवकरच गोवा या ठिकाणी राष्ट्रीय लेवलचे पुरस्कार जाहीर करणार आहेत। तिथल्या मुख्यमंत्र्यांनी संपादकाला आम्हाला तारीख दिलेली आहे। लवकरच ती तारीख घोषित होईल आणि राष्ट्रीय लेवलचा एक कार्यक्रम आपण गोव्यामध्ये घेतोय। ही एवढी मोठी धडपड दामाजी एक्सप्रेस परिवाराची आहे। आपल्या सर्वांचे हितचिंतक, वाचक, जाहिरातदार या सर्वांच्या प्रयत्नामुळं आणि विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर आमचे पाठीशी आहेत। या सर्वांचं आम्ही या प्रसंगी ऋणी आहोत। एवढंच प्रास्ताविक व्यक्त करून मी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। मंडळी, असं म्हटलं जातं युनिटी इज द बेस्ट पॉलिसी। कोणतंही काम संग्रहितपणे केलं की पूर्णत्वास जाण्यामध्ये मोठी अडचण निर्माण होत नाही। गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेचा हा प्रपंच मांडत असताना या तिन्ही वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टिकोनाच्या पलीकडे संवेदनशील मानवतेचा धर्म जपण्याचं अनमोल असं कार्य या तिन्ही परिवाराच्या माध्यमातून घडलं। याचा मनस्वी आनंद आणि लाख मोलाचं समाधान आपल्या सर्वांना निश्चितपणे आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळा पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय संभाजी गावकरे सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात। आपलं सुद्धा सहर्षाचं स्वागत आहे। त्याचबरोबर मंगळा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट भारतदादा पवार साहेब आपण सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित आहात। आपलं स्वागत आहे। यानंतर भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं, विविध सुभाषिताने नटलेली आपली भारतीय संस्कृती सर्वांना असं सांगून जाते, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, मातृपितृ देवो भव। सुंदर अशा या सायंकाळच्या प्रहरी व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळींचा यथोचित स्वागतपर सन्मान करणं हे कार्यक्रमाचं परम कर्तव्य समजून कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून उपस्थित झालेले पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाचे परमनंट आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत साहेबांचा सन्मान या वृत्तपत्र समूहाचे संपादक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे महाराज यांच्या शुभस्य या ठिकाणी संपन्न होईल। आमदार महोदयांना विनंती आहे की या तिन्ही परिवारांच्या माध्यमातून होणारा छोटेखानी सन्मान आपण स्वीकृत करावा। शिक्षक बंधू भगिनींच्या न्याय व हक्कांसाठी शासन दरबारी वेळोवेळी आपल्या विचारांची कावड उभी करणारे पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाचे जनतेच्या व शिक्षकांच्या मनातील परमनंट आमदार आदरणीय सावंत साहेब या ठिकाणी सन्मानित होत आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजून सावंत साहेबांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये स्वागत करूया। यानंतर आपल्या सर्वांच्या समेत कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळा तालुका व पंचक्रोशीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं, सामाजिक एकात्मतेला खत पाणी घालण्याचं व्रत स्वीकारून पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडणारे सन्मान्य डॉक्टर शिवपूजे साहेबांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपादक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। आदरणीय शिवपूजे साहेबांना विनंती आहे की छोटेखानी होणारा हा सन्मान आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वीकृत करावा। कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत असलेल्या सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा सहर्षाचं स्वागत आहे। यानंतर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे महाराज यांचाही सन्मान संपादक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होईल। अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखंड महाराष्ट्राच्या भूमीतील थोर निरूपणकार आदरणीय इंगळे महाराज या ठिकाणी सन्मानित होत आहेत। यानंतर मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक आदरणीय सिद्धेश्वरजी बबनराव अवताडे सरकार यांचाही सन्मान या ठिकाणी संपादक ज्ञानेश्वर माऊली भगरे महाराजांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होईल।
सरकार महोदयांना विनंती आहे की या तिन्ही परिवारांच्या वतीनं होणारा हा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकृत करावा. यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतदादा पवार साहेब यांचाही सन्मान हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मौली भगरे महाराज यांच्या सोबत या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे दादांना की छोटेखानी सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा या तिन्ही परिवारांच्या वतीनं आम्ही सहर्षाचं स्वागत करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतदादा या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते आदरणीय रामचंद्रदाजी जगताप साहेबांचाही सन्मान संपादक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मौली भगरे महाराजांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होईल. दाजींना विनंती आहे की होणारा हा स्वागतपर सन्मान आपण स्वीकृत करावा. यानंतर मंगळा नगरीचे दलित मित्र ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पवार आप्पा आपलाही सन्मान संपादक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मौली भगरे महाराजांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. विनंती आहे आप्पांना या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्मान सोहळ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये मंगळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय विजयकुमार खवतोडे मेंबर आपलाही सन्मान संपादक साहेबांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवकांची पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेचे माजी चेअरमन शिक्षक नेते मंगळा नगरीचे सुपुत्र आदरणीय राजेंद्र माळी सरांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सरांना विनंती आहे की या सन्मानाचा आपणही स्वीकार करावा. शिक्षक आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत साहेब यांच्या विचारसरणीवर सावली सारखं प्रेम करून नेतृत्वाची कमाल दाखवणारे मंगळा नगरीचे सुपुत्र आदरणीय माळी सरांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगरचे सर्वेसर्वा आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रकाश जडे सरांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. सरांना विनंती आहे या सन्मानाचा आपणही स्वीकार करावा. धन्यवाद. सर्वच मान्यवर मंडळींचा दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी शहर व आपल्या सर्वांच्या वतीने यथोचित स्वागतपर सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. पुनश्च एकदा मंडळी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सहर्षाचं स्वागत करून कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत मांडण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक आदरणीय सिद्धेश्वरजी बबनराव अवताडे सरकार. आज दैनिक स्वाभिमानी छावा च्या वर्धापन दिनानिमित्त आणि दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेस आणि दैनिक स्वाभिमानी शहर याच्या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या माजी शिक्षक आमदार दत्तात्रेयजी सावंत साहेब आणि इथे उपस्थित असलेले आपल्या मंगळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी माननीय डॉक्टर बसवराजजी शिवपूजे साहेब, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हबब माननीय सुधाकर महाराज इंगळे व इथं प्रमुख उपस्थित असलेले आमचे रामभाऊ जगताप, शिवाजीराव पवार, विजयजी खवतोडे साहेब, ॲडव्होकेट भारत पवार आणि इथे उपस्थित सर्व संपादक आणि दामाजी एक्सप्रेस, स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहर या वृत्तपत्रांवर प्रेम करणारे सर्वच इथे जमलेले उपस्थित. खरं तर मला अभिमानानं सांगावं वाटतंय की आत्तापर्यंत मी बघतोय असं आमचे माऊली भगरे पत्रकार क्षेत्रातही त्याच
जल्लोषानं काम करतात आणि तसंच आमचे सुधाकर महाराज निंगळे यांच्या बरोबरीनं कीर्तन क्षेत्रातही अतिशय चांगलं नाव त्यांनी उज्ज्वल केलं आहे. तसंच अतिशय कष्टानं हे चौघं भाऊभाऊ अतिशय चांगलं आमचे मार्गदर्शक दिगंबरजी भगरे असतील, परत त्यांचे बंधू सिद्धेश्वरजी भगरे सर असतील, गोपाळजी भगरे असतील आणि सर्वात छोटे आमचे माऊली भगरे, हे सर्वजण आपल्या आपल्या क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. तसेच मी बऱ्याच वेळा बोलता बोलता सांगत असतो की तलवारीपेक्षा जास्त धार ही पत्रकारांच्या लेखणीला असते. तशाच पद्धतीनं आपल्या तालुक्यातील पत्रकार, विशेषतः आमचे माऊले असतील, दिगंबरजी भगरे असतील व सर्वच पत्रकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि विशेष म्हणजे कसं असते, सगळ्यांना सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो, त्याच्यासोबत पेपर लागतो. पण दिगंबरजी भगरे असतील, माऊली भगरे असतील, सकाळी चहा प्यायच्या आधी रात्री त्यांचा पेपर मोबाईलवरती आलेला असतो, व्हॉट्सॲपवरती. त्यामुळं सगळ्यात आधी आपल्या तालुक्यात काय घडतंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लेखही असतात. आमचे जोशी डॉक्टर असतील, ॲडव्होकेट जोशी असतील, बरेच गिजडे सर असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पेपरमध्ये लेखणी असते. तशीच लेखणी त्यांनी कायम ठेवावी आणि अशीच जागा आमच्या मनात तुमच्याबद्दल राहील या निमित्तानं एवढ्या शुभेच्छा देतो. आणि जे सर्व आत्ता जे दामा एक्सप्रेस असेल, स्वाभिमानी छावा, दैनिक शहर या सर्व वृत्तपत्रांच्या ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्कारकर्त्यांना मी अवताडे परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि स्वाभिमानी छावाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आणि असंच तुमचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढेही चालत राहो अशा अवताडे परिवाराच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या कॅम्पसमधील एका भगिनीस, सहकारी भगिनीस आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळतोय म्हणजे आपण गेलं पाहिजे, कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे. या प्रांजळ आणि प्रामाणिक हेतून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौभाग्यवती महोदय रेश्माताई शेख मॅडम, आपलं सुद्धा संयोजकांच्या वतीनं सहर्षित स्वागत करून यानंतर मंगळनगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भारतदादा पवार साहेबांना विनंती आहे की आपण उपस्थित चमूंना या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय भारतदादा. आज अशाच प्रकारचा आणखी एक कार्यक्रम आहे चालू गावात. शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी छावा आणि दामाजी एक्सप्रेसच्या परिवारामार्फत अशा प्रकारचा कार्यक्रम केला जातो. खरोखरच अशा प्रकारच्या कार्यक्रमाची समाजाला आता अत्यंत गरज आहे. कारण ज्यांनी ज्यांनी थोडंफार काम केलेलं आहे, समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा एखादा ठसा उमटण्याचं काम केलेलं आहे किंवा वेगळ्या प्रकारचं एखादं काम करून, आदर्श अशा प्रकारचं एखादं काम करून समाजासाठी राबणाऱ्या लोकांचा पाठीवर थाप टाकण्याची प्रत्येक वेळी गरज असते. आणि अगदी लहान मुलं सुद्धा बघा तुम्ही, जर त्याने एखादं चाललं ते तर आईकडे बघतं पहिल्यांदा की मी चाललोय कसं बघ आई म्हणतं आणि त्याला वाटत असते की आईनं माझं कौतुक करावं. तशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते. आणि खरोखरच अशा सत्काराच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या अशा प्रकारची माणसं तयार करण्याची, समाजोपयोगी माणसं तयार करण्याची एक प्रक्रिया या पुरस्काराच्या निमित्तानं होत असते. आणि आपण सगळेजण म्हणत असतो एखाद्यानं अवघं चांगलं काम केलं, अवघ्यानं चांगलं काम केलं, त्याचा आपण समाजानं सत्कार केला तर त्याची जबाबदारी पुन्हा वाढत असते. सत्काराच्या निमित्तानं या सगळ्या मंडळींना जे आता पुरस्कार मिळालेले आहेत ते नुसतं पुरस्कार मिळून मागत नाही, तर पुरस्कारच्या बरोबर जे हार येतो, जो सत्काराचं सर्टिफिकेट येतं, त्याच्याबरोबरच एक जबाबदारी सुद्धा येते. कारण समजा आदर्श शिक्षक म्हणून आहेत, आमचे मानेसाहेब वकील आहेत, त्यांना आदर्श वकील म्हणून दिले, त्यांनी वकिली चांगली करत असताना थोडासा विचार करावा लागणार आहे आपल्याला पुरस्कार मिळाला म्हणून. शिक्षकाला विचार करावा लागणार आहे की बाबा मला पुरस्कार मिळाला आहे, मला काहीतरी थोडी जबाबदारीनं जास्त काम केलं पाहिजे.
अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचं काम हे या पुरस्काराच्या निमित्तानं करतोय. आज शिक्षक दिनानिमित्त एक कार्यक्रम आहे. शिक्षकाच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगतो, मग आपण सांगितलं की आईनंतर सगळ्यात जास्त वेळ संपर्कात येणारा दुसरी व्यक्ती कुठली असेल तर ती शिक्षक आहे. त्यामुळे शिक्षक ही दुसरी आईच आहे किंवा शिक्षक ही माऊलीच आहे. आणि मग त्या शिक्षकाची आणखी जबाबदारी वाढते. मग असं म्हणण्यासारखं की मी आई आहे म्हणल्यानंतर तुम्हाला एक मिनिट सांगतो की आई ही जी व्यक्तिमत्व आहे हे इतकं जगावेगळं आहे, ते सोल्युशनच वेगळं आहे, ते केमिकलच वेगळं आहे. साधी कोंबडी असू द्या, त्या कोंबडीच्या अंगावर जर बोका किंवा मांजर जर यायला लागलं तिची पिलं असताना, तर त्या पिलाच्या संरक्षणासाठी ती पळून जात नाही, त्या बोक्याच्या किंवा मांजराच्या अगदी वाघाच्या सुद्धा अंगावर जाते आणि ती आपल्या मुलाचं संरक्षण करते. त्याच पद्धतीने शिक्षक हा आज आपण आई समजतोय, माता समजतोय, तर शिक्षकाला सुद्धा आता तीच जबाबदारी आहे की स्वतःच्या अस्तित्वापेक्षाही आपल्या शिष्याचं अस्तित्व चांगलं केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची जबाबदारी ही आदर्श शिक्षकाची असते. आणि ते या दामाजी एक्सप्रेसच्या परिवारानं आज ज्या शिक्षकांना पुरस्कार दिलेला आहे आज या शिक्षक दिनाच्या निमित्तानं, त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी चांगली वाढलेली आहे. आणि त्या शिक्षकांनी आणि सर्वच पुरस्कार प्राप्त लोकांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भाषण लांबवत नाही, मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर चंदनाचे परिमळ महाकाय त्याचे तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे. कर्मफळाची अपेक्षा समोर न ठेवता भागवत धर्माच्या नैतिक मूल्यांचं अधिष्ठान समग्र भारतभर प्रसारित करणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांना गोड असा आशीर्वाद व्यक्त करण्यासाठी उपस्थित झालेले अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखंड महाराष्ट्राच्या भूमीतील नामांकित प्रबोधनकार बोलतायत गुरुवर्य हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. दैनिक स्वाभिमानी छावा याच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुरस्कार सोहळ्याचं आयोजन व शिक्षक दिनाचंही औचित्य साधून पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सन्माननीय सावंत साहेब, प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर बसवराज शिवपूजी साहेब, त्याच पद्धतीनं या स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर माऊली भगरे, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय दिगंबर बापू भगरे, ॲडव्होकेट पवार साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, पुरस्कार ज्यांना प्राप्त होतोय असे पुरस्कारार्थी व उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम मी दैनिक स्वाभिमानी छावाच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यांना पुरस्कार दिला जाणार आहे अशा सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन करतो. पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपण आज 9व्या वर्धापनाचं औचित्य साधून दैनिक स्वाभिमानी छावाचा हा कार्यक्रम इथं आयोजित केला. खरं तर मी दैनिक दामाजी एक्सप्रेस असेल किंवा स्वाभिमानी छावा असेल याच्या प्रत्येक वर्धापनाला भगरे माऊली किंवा आमचे बापू मला बोलवतात. मग मंगळवेढ्याचा कार्यक्रम असेल, पंढरपूर तालुका परवा माढेच्या कार्यक्रमाला आलो, करमाळा असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी हजर आहे. सोलापूरच्याही कार्यक्रमाला आता यानंतर मला दिगंबर बापूंनी आमंत्रण दिलंय, फक्त मी जाणार नाही. विमानामुळे त्यांनी आमंत्रण दिलंय की गोव्याला कार्यक्रम घेणार आहे असं आमंत्रण होतं. पण मगाशी बोलत असताना प्रस्तावनेमध्ये सरांनी सांगितलं
की गोव्याची तारीख सुद्धा निश्चित झाली आहे आणि परदेशामध्ये सुद्धा त्यांनी आंतरराष्ट्रीयच्या नियोजनाच्या माध्यमातून कार्यक्रम घ्यायचं ठरवल्यामुळं मला त्यांनी सांगितलंय की परदेशाला जाण्यासाठी आपल्याला जे जे कागदपत्र लागतील ते तयार ठेवा. म्हणजे बगरे परिवाराचं माझ्यावर प्रेम आहे, श्रद्धा मोठी आहे आणि त्यामुळं ते बोलवतात. मी नेहमी येतो. मला यामध्ये समाधान आहे की एका वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातल्या सेवा करणाऱ्या व समाजाभिमुख काम करणाऱ्यांचा आपण सन्मान करता आणि अशा या सन्मान सोहळ्याला हजर राहण्याचा हा एक योग येतोय आणि याचं मला एक मनस्वी समाधान प्राप्त होतं. आता बोलत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं मला की आदरणीय ॲडव्होकेट पवार साहेबांचा इथं पूर्वी 25 वर्षापूर्वी पेपर होता आणि त्याच्यामध्ये दिगंबर बापू हे पत्रकार होते आणि मी पेपरच्या घड्या घालत होतो. आता पेपरच्या घड्या घालत असताना वृत्तपत्रात या मीडियामध्ये काम करत एका पेपरचा संपादक होण्या एवढा प्रवास करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आणि तालुका स्तरावरून 9 वर्ष त्या वृत्तपत्राला टिकवणं हे त्याच्यापेक्षा जबाबदारीचं काम आहे. ज्या अर्थी 9वा वर्धापन सोहळा साजरा होतोय त्या अर्थी आपण वाचकांच्या मनामनामध्ये जागा केली आहे हे आपल्याला यावरून लक्षात घेण्यासारखं आहे. आत्ताच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये वृत्तपत्र चालवणं हे खरंच जबाबदारीचं आणि अवघड काम आहे. परंतु आता माझ्या अगोदर ज्या वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं पूर्वी वृत्तपत्र हे चहा बरोबर वाचलं जायचं पण आता बऱ्या प्रमाणात उशिरा झोपणारा जो वर्ग असतो तो VIP मानला जातो आणि अशा सगळ्या VIP मध्ये तरुण वर्ग आहे आणि अशा सर्वांना झोपण्या अगोदर आपण सगळा आपल्या तालुक्यातला सगळा विचार बातमी सगळे कार्यक्रम आपली परिस्थिती ही रात्री झोपण्या अगोदर त्यांच्या समोर घेऊन जात आहे आणि हा एक आपल्या अतिशय कामाचा हा एक विचार या ठिकाणी आवर्जून मांडावा लागणार आहे. परंतु यातून बातमी सकारात्मक असेल तर झोप लागणार आहे, बातमी नकारात्मक असेल तर त्यांची झोप उडणार आहे. त्यामुळं रात्रीचा पेपर वाचायचा हा विचार नक्कीच सगळे वाचक करणार आहेत. परंतु दामाजी एक्सप्रेस असेल किंवा स्वाभिमानी छावा यांच्यावर प्रेम करणारा वर्ग मंगळवेढा तालुक्यातच आहे असं नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हे वाचक निर्माण झालेले आहेत आणि म्हणूनच 9 वर्ष आपण अखंडपणे हा प्रवास चालू ठेवलेला आहे. खरं तर पत्रकारिता ही आत्ताच्या काळामध्ये खूप वेगळ्या भूमिकेकडे निघाली आहे. या वृत्तपत्राच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो आणि असा न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना पत्रकारांकडे बघण्याचा सुद्धा समाजाचा एक दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. परंतु त्याही परिस्थितीमध्ये पत्रकार कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण किंवा आदर्श असं उदाहरण म्हणजे स्वाभिमानी छावा आणि दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर बापू आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या माध्यमातून मला इथं मांडावं लागणार आहे. कारण पत्रकार म्हटलं की आता नमस्कार करावाच लागतो या भूमिकेतनं आपण समोर जातोय. रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे मी जास्त पुढचं बोलणार नाही. परंतु मी 98 सालापासून या मीडियामध्ये आहे. 98 पासून 2006 पर्यंत दररोज माझी प्रवचनं TV वरून समोर येत होती. मी 2004 ला नॅशनल चॅनलवर सलग 62 प्रवचनं दिली. 2008 ला 60 प्रवचनं दिली. 2011 ला 60 प्रवचनं दिली. नॅशनल मीडियावरून सुद्धा मी महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी या संत वाङ्मयाला घेऊन जाण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून काम करत आलोय. फक्त याच्यामध्ये सेवेच्या माध्यमातून काम करत आलोय. त्यामुळे मला मीडिया माहिती आहे, वृत्तपत्र माहिती आहे, पत्रकार माहिती आहे. पण यातलं एक आदर्श असं उदाहरण म्हणजे बगरे परिवार आहे आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये नेहमी गौरवानेच बोलावं लागतं. आणि अशा या स्वाभिमानी छावा दैनिक
दामाजी एक्सप्रेस या माध्यमातून यांनी आज या ठिकाणी पुरस्कार जाहीर केलेले या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. इथं बोलवून सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, उपस्थित पत्रकार बंधू आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींनी, दैनिक स्वाभिमानी छावा, सर्वप्रथम दैनिक स्वाभिमानी छावा यांच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. स्वाभिमानी छावा असेल, एक्सप्रेस असेल, यांचा 9 वर्ष 15 वर्ष असा यांनी हा प्रवास केलेला आहे. आणि इतका प्रवास करत असताना फक्त पत्रकारिताच नाही तर समाजाप्रती आपलं जे देणं लागतं ते देणं सुद्धा त्यांनी जपलेलं आहे. त्याचीच प्रचिती आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यातून येते. आत्ताच आपल्या महाराजांनी सांगितलं की गुरूंचं महत्व, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असं आजच्या शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिक्षकांना पुरस्कार देण्याचं जे त्यांच्या विचारसरणीतून दिसतं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्याबद्दल परत दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेस व स्वाभिमानी शहर तिन्ही दैनिकांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व शिक्षक वृंदांचं ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप शुभेच्छा. हा पुरस्कार त्यांना मिळाल्यानंतर त्यांचं अभिनंदन जसं आहे तसंच त्यांची जबाबदारी सुद्धा वाढत आहे. हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. आपल्याकडे बघून इतर शिक्षक, इतर समाज हा आपल्याकडे बघून पुढे जाणार आहे. त्यामुळे आपली वर्तणूक आणि आपलं जे बिहेवियर आहे ते अजून चांगलं कसं होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि आपण ते कराल याची मला निश्चित खात्री आहे. स्वाभिमानी छावाचा पुढचा त्यांचा जो वर्धापन दिन आहे तो गोव्याला घेणार आहात, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि निश्चितच लवकरच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आपला वर्धापन दिन घ्यावा, त्याबद्दल सुद्धा आपल्याला शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं आणि हा सन्मान मला दिला त्याबद्दल आपलं परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराचे मानकरी सन्मान्य श्री रवींद्र सन्मान्य सिद्धेश्वरजी कोकरे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. विनंती आहे आपण फेटा बांधून घेण्यासाठी समोर या. त्याचबरोबर मरावे परी कीर्ती रूपे उरावे, ज्या माणसानं अखंड ज्ञानसेवेच्या माध्यमातून निंबोणीसारख्या ग्रामीण भागामध्ये ज्ञानाचा वटवृक्ष निर्माण केला असे स्वर्गीय सुधाकर माळीसर यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित असतील तर विनंती आहे जड अंतकरणाने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण समोर यावं अशी नम्रतेची विनंती आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असणारे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे परमनंट आमदार कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलतायत दत्तात्रय सावंत सर. स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेस व दैनिक स्वाभिमानी शहर या तिन्ही वृत्तपत्राच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जी वैचारिक क्रांती त्यांची 9 वर्ष 15 वर्ष आणि शहर स्तरावरती सुरू असलेली 24 आवर ही फार मोठी आहे. या स्वाभिमानी छावाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विचारपीठावरती उपस्थित राहिलेले आणि आत्ताच ज्यांनी आपले विचार व्यक्त केले ते आपल्या विभागाचे DYSP डॉक्टर शिवपूजे साहेब, आत्ताच ज्यांचं आगमन होत आहे ते आपणा सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर कदम साहेब ज्या विचारपीठावरती उपस्थित आहेत आणि ज्यांनी आपलं अत्यंत असं मार्मिक विचार व्यक्त केले ते हबप सुधाकर महाराज इंगळे, विचारपीठावरती उपस्थित असणारे डॉक्टर शिवाजीराव पवार, जडे सर, ॲडव्होकेट भारतजी पवार, सन्माननीय रामचंद्रजी जगताप, विजयजी खवतोडे व माझ्याबरोबर आलेले आपल्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन विद्यमान डायरेक्टर राजेंद्र माळी सर, या विचारपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय अवताडे साहेब, सगळीच मान्यवर मंडळी आणि
ज्यांनी हा सगळा प्रपंच आपल्या समोर ठेवलाय आणि सगळ्यांचा सन्मान कायम वर्षभर कायम चालू असतो, ज्यांच्या मनामध्ये असतो आणि ते कायम वास्तवात आणतात, ते आमचे मित्र दिगंबरजी भगरे सर आणि त्यांची संपूर्ण फॅमिली टीम. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि त्याही पुढे जाऊन एक आवर्जून सांगतो की समजा चुकून कुणी चूक केली तर त्याला सुद्धा आवर्जून पुन्हा मार्गावरती आणायचं सुद्धा काम करणारे दिगंबरराव आहेत. मी माझ्याच बाबतीतले अगोदर सांगेन, कारण समोर सगळ्यांच्या बोललेलं चांगलं असतं, कोणावरती कोणाचं सांगण्यापेक्षा माझा आणि त्यांचा स्नेह मोठा आहे, पहिल्यापासूनचा आहे. मागील 1-2 कार्यक्रमात मी सांगितलं होतं, डॉक्टर साहेब मी पाठीमागच्या टर्मला आमदार होतो आणि मला कोणच सांगत नव्हतं की तुमचं काय बिघडलंय. मला सगळे सांगायचे काम फार चांगलं चाललंय, तुम्ही नॉनस्टॉप आहे. आत्ताच जे आपली अमृतवाणी या ठिकाणी आल्यापासून, मंगळवेढ्यात आल्यापासून मी ज्यांचं ऐकतोय ते मिसाळ सर. जसं मिसाळ सरांचा आवाज आहे आणि त्यांच्या बोलण्यामधून वाटतंय खरंच मी परमनंट आहे, तसं मला मिसाळ सर सगळेच सांगायचे. पण पहिली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीनं मला माझं बिघडलेलं कागदावरतीच आणून सांगितलं, डायरेक्टच. त्यामुळं मी तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवतो आणि तुमच्या कार्यक्रमाला येण्याचा माझा अट्टास असतो. पण मला ते कधी कधी गाडेकर सर जमत नाही, कारण मतदारसंघ माझा तुम्ही समजून घेतला पाहिजे. जरी आमदार नसलो तरी मी शिक्षकांचा सहकारी आहे, त्यामुळे 5 जिल्ह्यात 58 तालुक्यात आणि या 6,000 गावामध्ये मी फिरत असतो. पण आज मला योग तुम्ही आणला, आनंद वाटला. तुम्ही शिक्षक दिनाचं औचित्य साधून सगळं करताय. आज या सगळ्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या खरं तर सगळीच माढ्यातून मंडळी आली आहे, वेगवेगळ्या तालुक्यातून आली आहे आणि ह्यांचा तुम्ही सगळ्यांचा सन्मान करताय. इकडं वर्धापन दिन वृत्तपत्राचा आहे आणि सन्मान सगळ्या व्यवसायामध्ये अव्वल ठरलेले, पुढे असलेले आणि विशेष करून शिक्षक असलेले यांचा सुद्धा या ठिकाणी मोठा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या शिक्षकांना निवडत असताना कसली चालणी आहे, कसली दृष्टी आहे कळत नाही, पण मी नावं वाचली आता बसल्यावरती. जवळजवळ 100% माझ्याशी संलग्न असणारी मंडळी आहे आणि ही तुम्ही शोधली कशी हा मोठा विचार आहे. या ठिकाणी प्रास्ताविकात जाधव सरांनी सांगितलं की आता पुढचा कार्यक्रम तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तारीख ही मिळवली आहे गोव्याची आणि त्याच्या पुढे जाऊन आपण परदेशातही जाणार आहे. शहर होतं, तालुका झाला, जिल्हा झाला, आता मल्टी स्टेट आणि त्या पुढे जाऊन मल्टीनॅशनल लेवलला आपण चाललाय. तुमचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे. भगरे परिवार खूप दृष्टी घेऊन निघालाय, पण मूळ सुद्धा या ठिकाणी सांगितलं गेलं की पेपर जिथं अगोदर इथं एक चालू होता त्या पेपर मध्ये काम करता करता एवढी मोठी दृष्टी आणि ती भरारीमध्ये आपण पुढे घेतली. खात्रीनं हा पेपर, त्यातल्या बातम्या आणि असणारा विचार हा संवेदनशील एकीकडे असताना दुसरीकडे परखड सुद्धा आहे, स्पष्ट सुद्धा आहे, आपल्याला जागावरती आणणारा सुद्धा आहे. त्यामुळं तुमची दृष्टी अशीच तीक्ष्ण भविष्यात सुद्धा राहील आणि ती पुढे सुद्धा मोठ्या ताकदीने काम करेल अशी दामाजी पंताकडे मी प्रार्थना करतो. आणि आम्ही येण्याच्या अगोदर काही बांधव आले आहेत. खात्रीनं पुरस्काराचा अजून सगळा मोठा सोहळा या ठिकाणी होणार आहे, त्यामुळं माझ्या वाणीला मी नियंत्रित करतो. सगळ्या शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि विविध विभागातून आलेल्या पुरस्कार प्राप्त बंधूंना आणि भगिनींना खूप भविष्यातल्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
आपण आपलं मनोगत मांडत असताना सांगितलं की सर्वांनीच माझं रसाळ असं कौतुक केलं, परंतु परखड विचारसरणाची मांडणी आदरणीय दिगंबर बापूंनी केले. खरं तर हीच क्रांतिकारक विचारांची सर्वसामान्यांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भगरे परिवाराचा सिंबॉल आयकॉन म्हणजेच दैनिक नामाजी एक्सप्रेस या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरोळ नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आदरणीय निशिकांत प्रचंडराव साहेब यांनी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय डॉक्टर सुभाष कदम सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. संपादक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मौली भगरे महाराज विनंती आहे की कदम सरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. त्याचबरोबर शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय निशिकांत प्रचंडराव साहेब यांचाही सन्मान संपादक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मौली भगरे महाराज यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होईल. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत असलेल्या इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होत आहात. आपणा सर्वांचं पुनश्च एकदा तीनही परिवारांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय निशिकांत प्रचंडराव साहेबांचाही सन्मान संपादक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मौली भगरे महाराज यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. एकच मिशन मराठा आरक्षण. गरजवंत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी अखंड ज्ञानकुंड अखंड यज्ञकुंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होता. आणि याचाच एक परिभाग म्हणून गौरवाची सन्मानाची परिपूर्ण व्याख्या अखंड महाराष्ट्रामध्ये मांडणारे मंगळनगरीचे सुपुत्र सन्माननीय प्राध्यापक विनायक कलुवर्मे सरांनी 400 ते 5.5 तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री मल्लय्या स्वामी साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सुधाकर इंगळे महाराज, आमदार महोदय आदरणीय सावंत साहेब, डीवायएसपी आदरणीय डॉक्टर शिवपूजे साहेब व इतर सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय मेजर साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक स्वाभिमानी छावा पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. विनंती आहे मल्लय्या स्वामी परिवारातील सदस्यांनाही कृपया आपणही समोर यावं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच आमचे माजी सैनिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्षाचं स्वागत. ऊन वारा पाऊस यांची तमा बंड बाळगता अखंड भारत भूमीच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे स्वामी मेजर या ठिकाणी सन्मानित होतात. भारत माता की वंदे. धन्यवाद. या ठिकाणी स्वामी मेजर यांचा सन्मान संपन्न होतो. यानंतर पुरस्काराच्या पुढील मानकरी बळीराजा. बांधावरती राबणारा बळीराजा खऱ्या दृष्टीने शासकीय सेवेतून शासकीय प्रशासनातून सक्षम झाला पाहिजे यासाठी अहोरात्र झटत असलेल्या आमच्या भगिनी सन्माननीय सौभाग्यवती महोदया मनीषाताई मिसाळ जाधव मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी दैनिक स्वाभिमानी छावा परिवाराच्या वतीनं आदर्श कृषी अधिकारी आदर्श प्रशासन अधिकारी या रूपाने या ठिकाणी संपन्न होतो आहे. श्री कृपा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सर्व आदरणीय जाधव साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत बालरोग तज्ञ सन्मान्य डॉक्टर सुरेश वर्माने सर. आपणास विनंती आहे आपण आपल्या कुटुंबियांसमेत हा देखणा आणि तितकाच दैदिप्यमान पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. तत्पूर्वी तालुका कृषी अधिकारी सन्मान्य सौभाग्यवती महोदया मनीषाताई विसाळ जाधव मॅडम या ठिकाणी सन्मानित होते. जोरदार टाळ्या वाजून त्यांच्या कार्याप्रती आपण अभिनंदनाची वीट आणखी घट्ट करूया. यानंतर बालरोग तज्ञ डॉक्टर सुरेश वर्माने सरांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावं. या सर. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर ताई या ठिकाणी उपस्थित. थोडीशी वाट करून द्या प्लीज. फोटोग्राफर थोडंसं या. आई साहेबांना विनंती आहे की कृपया आपणही समोर यावं. पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गाव कुसाबाहेर असणाऱ्या होरमाने कुटुंबाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील उच्चभ्रशी पदवी प्राप्त करून ज्या थोर माऊलीनं असा हा शिलेदार घडवला अशा माऊलीचं या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय ताईला विनंती आहे की कृपया आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. दैनिक स्वाभिमानी छावा आदर्श पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं होरमाने परिवाराचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत एक संवेदनशील आणि तितक्याच तोलामोलाचा समर्पक भावनेचा हा पुरस्कार अर्थात श्री शिवराज उप्पेवार
स्मशानभूमीमध्ये वास्तव करून अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची नीतिमत्ता जपणार आणि कोणत्याही भयाशिवाय एक वास्तविक वैज्ञानिक जीवन साधनेला गतिमान करणारा हा परिवार या ठिकाणी सन्मानित होतोय. सर्वांना विनंती आहे, उपेवाड परिवारातील सर्वांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. दैनिक स्वाभिमानी छावा हा सर्व पुरस्कार मूर्तीला विनंती आहे की उजव्या बाजूला आपण वरती या आणि डाव्या बाजूला आपण ओव्हरहोल्ड व्हा अशी विनंती आहे. यानंतर वैकुंठ भूमी मंगळा परिसरामध्ये वास्तव्य करून आपणा सर्वांच्या शोकांतिक गरजेला परिपूर्ण अशी साथ देणारा परिवार अर्थात उपेवाड परिवाराचा सन्मान या ठिकाणी आमदार महोदय शिवभोजे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की कृपया हा सन्मान आपण स्वीकृत करावा. दैनिक चला घ्या ना साहित्य. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया कविताताई पाटील मॅडम. विनंती आहे पाटील परिवारातील सदस्यांना कृपया आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती या. ग्रामीण भागामध्ये तितक्याच तोला मोलाचा अर्थ करणं आणि सलोख्याचं सहकार विश्व निर्माण करणाऱ्या आपल्या संगीताताई या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होतील. तत्पूर्वी उपेवाड परिवाराचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळी. यानंतर सन्मान्य सौभाग्यवती महोदया कविताताई पाटील मॅडम आपणास विनंती आहे आपण आपल्या परिवारासमेत दैनिक स्वाभिमानी छावा परिवाराच्या वतीने दिला जाणारा हा सन्मान स्वीकारण्यासाठी थोडीशी वाट करू द्या प्लीज. येणाऱ्या सर्व आमच्या सदस्यांना विनंती आहे की कृपया थोडी वाट करू द्या जेणेकरून त्यांना लवकर येता येईल. चला पाटील परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. मुंडेवाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये कोणतीही आर्थिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा एक भव्य देवी वैभव स्फूर्ती देणारा दालन उभा करून सर्वसामान्यांच्या अर्थकारणाला गती आणि नैतिकता प्राप्त करून देणारी आपली भगिनी अर्थात संगीताताई पाटील कविताताई पाटील या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर मंगळा नगरीचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट समताजी माने सर आपण दैनिक स्वाभिमानी छावा पुरस्कार या ठिकाणी सन्मानित व्हाल. विनंती आहे की आपण आपल्या परिवारासमेत सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या. मंगळा तालुका बार असोसिएशनचे ॲडव्होकेट संताजी माने साहेब विनंती आहे की कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं. कायदा आणि सुव्यवस्था यांची सुंदर अशी गुंफण करून विधिज्ञ कार्यक्षेत्रातून आपल्या नेतृत्वाचा मानदंड प्रस्थापित करणारे माने परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया मंचावरती या. वकील साहेबांच्या घरातील जर मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील तर वकील साहेबांचा हा देखणा सन्मान आपणही स्वीकारण्यासाठी ताईंना वाट करू द्या प्लीज. येऊ द्या. त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. थांबा थोडंच थांबा या लागले. हा या. विनंती आहे पुनश्च एकदा की आपल्या परिवारातील सदस्यांनी पुरस्कार वितरित होत असताना तयार राहायचं आहे. यानंतर अभियंता रत्न चला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं गोड असं कौतुक करण्यासाठी पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार दमदार आणि तितकेच कार्यक्षम आमदार महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हॅट्रिक तालिका सभापती सर्वसामान्य जनतेच्या उमऱ्यातील लाडकं व्यक्तिमत्व येत आहे आमदार महोदय दादासाहेब. त्यांच्या समितीत असणारे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सन्मान्य मुरलीधर अण्णा दत्तू साहेब. सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदरणीय अजितप्पा जगताप साहेब. मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक युवक नेते सन्मान्य प्रवीण उर्फ चैकी खोतोडे मेंबर यांचे या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. सर्वप्रथम आमदार महोदय दादासाहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक स्वाभिमानी छावा दैनिक दामाजी एक्सप्रेस दैनिक स्वाभिमानी शहर या तिन्ही परिवाराच्या वतीनं संपादक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मौली भगरे महाराज यांच्या शुभ हस्ते दादासाहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येईल. विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार आदरणीय दादासाहेब या ठिकाणी सन्मानित होतील. यानंतर पुढील पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री अभयसिंह दत्तू विजयरत्न कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिकतेचा नवा मानदंड प्रस्थापित करून फक्त अर्थकारणाचं साधन प्रस्थापित करणारे युवा अभियंता अभयसिंह दत्तू साहेब या ठिकाणी आपल्या परिवारांसमेत सन्मानित होतील. विनंती आहे की कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. चला यानंतर
कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवप्रेमी तरुण मंडळाचे सर्वच आमचे सहकारी बांधव, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष हर्षददादा डोरले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सर्व बांधवांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सहर्षाचं स्वागत करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं मराठा सेवा संघ मंगळा तालुका आघाडीचे अध्यक्ष सचिनदादा डोरले साहेब आपण या ठिकाणी उपस्थित होत आहात. आपलं स्वागत आहे. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत कुमारी समरीन मुजावरताई. कुमारी समरीन मुजावरताई अत्यंत सुबक अशी आकृती रांगोळीच्या माध्यमातून एक प्रगल्भ अशी कलाकृती सादर करणारी आपली ताई या ठिकाणी सन्मानित होईल. कुमारी समरीनताई मुजावर आपल्या परिवारासमोर या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती येईल. चला पुढील पुरस्काराचे मानकरी कुमारी समरीनताई मुजावर. विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. नाही का ते तत्पूर्वी शिवप्रेमी तरुण मंडळाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. चला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, चला सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. लवकर तुम्ही पण या. हा शिवप्रेमी तरुण मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून मंगळाच्या या संत भूमीमध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारांचा जागर मांडणारं मंडळ अर्थात शिवप्रेमी तरुण मंडळ या ठिकाणी आदर्श सामाजिक संघटना या पुरस्कारानं सन्मानित होत आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हर्षददादा डोरले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. या ठिकाणी पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत अर्थात या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवप्रेमी तरुण मंडळाचा सन्मान मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेबांच्या शोधास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या मंडळाच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपण करत असलेल्या कार्याला, आपण निभावत असलेल्या कर्तव्य सेवेला लाख मोलाचं बळ प्राप्त व्हावं हीच भगवंत पांडुरंगाची प्रार्थना करून पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत मंगळवाड्याचे आयकॉन सिम्बॉल अर्थात आपली लाडकी सायकल या ठिकाणी सन्मानित होती आहे. वारी परिवार सायकल क्लब मंगळवेढा या परिवाराचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्कार वितरण स्वीकारण्यासाठी महालक्ष्मी ज्वेलर्सचे सर्व युवा उद्योजक नंदकुमारजी नागणे मालक, वारी परिवाराचे संस्थापक आमचे मार्गदर्शक सतीश दत्तू सर, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्लदादा सुंदरे साहेब व इतर सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी थोडं पलीकडे व्हा, थोडेसे राहिले पलीकडे या. म्हणतो मला चला पुढे. हा याच वारी परिवारातील सदस्य याच आपल्या सायकलीवरती तब्बल 400 ते 450 किलोमीटरचा अखंड प्रवास या ठिकाणी मनोज दादा धरांगे पाटील यांच्या निष्ठेवरती आणि नेतृत्वावरती नितांत अशी श्रद्धा बाळगून आदरणीय प्राध्यापक कलुवर्मे सरांनी एक ऐतिहासिक कामगिरी याच सायकलीवर केली. अशी लाडकी सायकल सन्मान होतीये. टाळी जोरात झाली पाहिजे. धन्यवाद. वारी परिवाराचं आमचे सिद्धेश्वर दादा सुद्धा या ठिकाणी कलुवर्मे सरांना अतिशय तोला मोलाची साथ दिली. यानंतर दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पुरस्कार आपण घेण्याच्या पूर्वसंध्येला ज्यांचं नुकतंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये शुभ आगमन झालं असे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हॅट्रिक तालिका सभापती बोलताय दादासाहेब. दैनिक स्वाभिमानी छावा आणि दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक शहर या दामाजी न्यूज नेटवर्क यांचा आणि दैनिक स्वाभिमानी छावाच्या ह्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी विविध क्षेत्रात काम केलेले सर्व गुणवंतांचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सोहळा आज दैनिक स्वाभिमानी छावा या पत्रकाने या निमित्तानं करत असताना आज या निमित्तानं दैनिक स्वाभिमानी छावा पुरस्कार, दैनिक दामाजी एक्सप्रेस जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच दैनिक स्वाभिमानी शहर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक वितरण पुरस्कारांचं वितरण
आज या निमित्तानं होतंय. व्यासपीठावरचे मला थोडंसं उशीर झाला, त्यामुळं सगळ्यांची नावं न घेता महाराज आपलं तेवढं नाव घेतो. अध्यात्म आणि प्रशासनाच्या वतीनं आमचे शिवपूजे साहेब, आमचे इंगळे महाराज, दाजी, आमचे माजी आमदार सावंत सर, हां त्यांचं महत्त्वाचं, दाजी आहेत आमचे शिवाजी अप्पा पवार, विजयजी खोतोडे मेंबर, सर्व व्यासपीठावरचे मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले या दामाजी न्यूज नेटवर्कचे संस्थापक, आमचे मित्र दिगंबरजी भगरे आणि स्वाभिमानी छावाचे आमचे माऊली भगरे, ज्ञानेश्वरजी भगरे, या आजच्या पुरस्कार प्राप्तचे सर्व गुणवंत, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व नातेवाईक, उपस्थित सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी आणि पत्रकार मित्र. खरं म्हणजे दामाजी एक्सप्रेस या एक्सप्रेसच्या बाबतीतलं ज्या वेळेला खरं म्हणजे मला बोलायचं राहतंय, मी प्रत्येक कार्यक्रमाला कुठेही असू द्या, मंगळवेढ्यात असू द्या, सोलापुरात असू द्या, मुंबईत असू द्या, आता गोव्याला आम्हाला बोलवणार आहे की नाही माहीत नाही, आणि परत सर गोव्याचं अजून दुबईचं एक आहे अजून आमचं. तर अतिशय चांगले उपक्रम, आणि उपक्रम देताना खाली आम्ही चेष्टा मस्करी असते, परंतु अतिशय उत्कृष्ट लोकांना आपण या निमित्तानं समाजामध्ये ज्या क्षेत्रात, विविध क्षेत्रामध्ये जे काम करतात, आणि ते काम करत असताना त्यांच्या पाठीवर जर शबासकीची थाप पडली तर नक्कीच त्यांना काम करण्याची चांगली ऊर्जा निर्माण होते, आणि चांगली ऊर्जा निर्माण होऊन त्या ठिकाणी अतिशय डबल वेगाने ते परत अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतात. आणि या ठिकाणी समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व अतिशय चांगल्या गुणवंताचं, म्हणजे मी आता जवळजवळ सगळे पुरस्कार, म्हणजे यांचा दामाजी परिवाराच्या एकही कार्यक्रम कुठला सोडत नाही. म्हणजे गाणं म्हणायचं जरी झालं तर आमचा ढगे साहेब आहेत, मेंबरचं सुद्धा गाणं तुम्ही ऐकलं नाही, म्हणजे गाणी म्हणणारी सुद्धा, म्हणजे सगळे कलाकार तयार करण्याचं काम आमचे सर आहेत इथं. सर तुम्ही कधी गाणी म्हणलेलं मला दिसलं नाही, मी ऐकलं नाही, मी स्टुडिओमध्ये. तर कलाकार तयार करण्याचं सुद्धा आज मशीन इथं आमच्या समोर आहेत, आणि खूप चांगलं काम या समाजामध्ये करत असताना या ठिकाणी त्यांचाही पुरस्कार, म्हणजे सर्वजण आपण सगळेजण काम करतोय, पण काम करत असताना त्याच्यावर शाबासकीची थाप मारण्याचं काम या निमित्तानं दिगंबरजी भगरे आणि त्यांचा सर्व माऊली असेल, सर्व परिवार, सर असतील, सर्व परिवार या निमित्तानं करतोय. अतिशय चांगलं काम आहे. आणि दिगंबर भगरे हे माझे, आम्ही दिगा म्हणतो, अतिशय लहानपणाचे माझे जवळचे मित्र, आणि खरं म्हणजे दिगाचा स्वभाव आम्हाला माहीत आहे, म्हणजे प्रत्येक नवीन काहीतरी सुचतंय. आता आम्ही गाडीतनं येताना अजित आप्पा, आमचे चंकी मेंबर, आम्ही तिघजण येत होतो. मग आम्हाला आता काय झालं की वारी इथं 2 मंडळ होते. आपले जय जवान तरुण मंडळ, त्याला 51 वर्ष झाले, तिथं जरा आमचा बराच वेळ गेला. शिवप्रेमी चौकात तिथं त्या गणपती मंडळाची 50 वर्ष, आता पुरस्कारही दिला त्यांना आपण, म्हणजे अतिशय उत्कृष्ट पुरस्कार आहेत. पण तिकडे येता येता आम्हाला उशीर झाला सगळी, नाहीतर इथं तुमचा पुरस्कार सोहळा पुढे गेला नसता, तिकडून आरती करून नाही आलो असतो. तर तिथून आल्यानंतर मलाही धास्ती होती, पण मी सुटलो देत नाही. हे दोघांची धास्ती होती, आमच्यावर काहीतरी गेम करणार. तर काय गेम केली तर दोघांचे, ह्यांना येणे नाहीत का, ठीक आहे यांचं राहू द्या, यांच्या वडिलांना घेऊन आला तिथे. आता ती बिचारी खाली बसली. तर असं काय ना काय कलाकारी मी 100% दाखवल्याशिवाय कधी सोडणार नाही. आणि मी याच्यामुळंच आम्ही सुद्धा घाबरतो. मला काय अजून झालं नाही, याचा अर्थ आता स्टेजवर उतरीपर्यंत अजून काय कळलं ना मला. तर अशा रीतीनं या ठिकाणी आता गमतीचा भाग सोडून द्या, पण खूप चांगलं काम या समाजामध्ये दामाजी परिवार करतोय.
म्हणजे शून्यातून निर्मिती. आज दिगंबरचं जर बघितलं तर या म्हणजे खूप कष्ट केलं. कष्ट करत असताना 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागणं असेल, वृत्तपत्र तयार करणं, बातम्या येणं, आणि या बातम्या येत असताना मी त्या जागरणानं शुगर झाली. शुगर झाल्यानंतर मी सांगितलं, मी पहिला बळी मी आहे. तुम्ही आता जी उदाहरण तुम्हाला सांगितलं, आम्ही जरा तिडीत गेलो होतो त्यांच्या. मग तिडीत गेल्यावर त्यांनी अवताड्यांची जावाई संघटना काढली, आमची जावाई दिली, आणि त्याचा अध्यक्ष नव्हता आम्हाला करते. म्हणजे आमचा कार्यक्रम तर या निमित्तानं आपण काम करताना अतिशय चांगलं काम समाजामध्ये करताय, आणि मला खात्री आहे अशाच पद्धतीनं आपण समाजामध्ये काम करत राहावं. जिथं जिथं आमची कुठं काय गरज लागत असेल, लागणार नाही 100% मलाही माहित आहे, कारण तुमचीच गरज आम्हाला लागणार आहे. तर लागली तरी या ठिकाणी आमचे जावाई म्हणून पुन्हा आम्ही 100% तुमच्या पाठीमागं, परिवाराच्या मागं या ठिकाणी कायम उभा राहील एवढं या निमित्तानं आश्वस्त करतो. आपल्या दामाजी परिवाराला आणि मौलीच्या या आपल्या स्वाभिमानी छावा या वृत्तपत्राला सुद्धा मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज शिक्षक दिन आहे, आणि शिक्षक दिनाच्या सुद्धा आपल्या सर्वांना मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देत असताना दामाजी परिवारांना एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो की अतिशय चांगले पुरस्कार प्रत्येक ह्याच्यामध्ये झालेले आहेत तुमच्या कार्यक्रमामध्ये. आज जवळजवळ 2 मंडळाचे 51-50 वर्षे पूर्ण झालेले आहेत, त्याही मंडळाला दिलंय. वारी परिवारांना मला वाटतं आता दुसऱ्या वेळेला दिला पुरस्कार. सायकल परिवार म्हणजे सायकलची सुद्धा सवय वारी परिवारांनी दिली. वारी परिवाराचं सुद्धा काम अतिशय चांगलं आहे. सतीशराव हे सर्वजण, आमचे विनायक सर, हे सगळेजण काम करतात. त्यांचंही काम यामध्ये सामाजिक मध्ये म्हणजे ते कुठं म्हणजे पिक्चरच्या पडद्यावर कुठे येत नाहीत, पण पडद्या मागून खूप चांगलं काम या निमित्तानं करतात. अशा सर्वांचा पुरस्कार देऊन आपण आता यांची सगळ्यांची नावं, भरपूर नावं आहेत पुरस्काराची मानकरी, त्यांनाही मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. परिवारांना परत एकदा मी शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. अखंड महाराष्ट्राच्या विधिमंडळ सभागृहामध्ये एक लक्षवेधी मांडत असताना आमदार महोदयांनी आपल्या वारी परिवाराचा उल्लेख करून खऱ्या अर्थाने या परिवाराला वैभव स्फूर्ती प्राप्त करून देण्याचं एक चांगलं कार्य आमदार साहेबांच्या शुभेच्छा या ठिकाणी घडलं. यानंतर दैनिक दामाजी एक्सप्रेस जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊया नंतर ते तयार होते तोपर्यंत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी आणि सर्वप्रथम एका जड अंतकरणानं ज्या माणसाच्या सर्वस्व त्यागाला आणि समर्पक कार्याला सलाम करण्यासाठी हा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करतो आहोत असे इंग्लिश स्कूल लिंबोणी, तालुका मंगळा, जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलातील देहवासी झालेले दिवंगत शिक्षक स्वर्गीय सुधाकर माळी परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आमदार महोदय दादासाहेबांच्या शुभ हस्ते होणारा सन्मान स्वीकृत करण्यासाठी आपण मंचावरती यावं. या ठिकाणी आत्ताच आलेल्या माहितीनुसार माळी सरांना या वर्षीचा नियोजित पुरस्कार होता, परंतु आकस्मिक नियतीच्या क्रूर दृष्टीनं त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. अशा माळी परिवाराचा सन्मान आमदार महोदय दादासाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. माळी सरांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतींना आपण सर्वांच्या वतीने मी विनम्र असं अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सिद्धेश्वर विद्या मंदिर, माचनूर, तालुका मंगळा, जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलाचे इंग्रजी विषयाचे तज्ञ विषय शिक्षक, मंगळा तालुका माध्यमिक शिक्षक व सेवकांची पतसंस्था मर्यादित मंगळवेढा या पतसंस्थेचे नूतन चेअरमन आदरणीय रमेश डोके सर. आपणास विनंती आहे आपण या परिवारासमेत या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा. डोके परिवारातील सदस्य, त्याचबरोबर त्यांचे अनेक ग्रामस्थ सहकारी, मित्र सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे की कृपया या पुरस्काराचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार रमेश डोके सर. सावकाश. रमेश डोके सरांचा सन्मान या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डुवाडी या ज्ञान संकुलाचे आदरणीय रोहन टोनपे सर. विनंती आहे की कृपया या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. टोनपे परिवारातील सदस्य, त्याचबरोबर त्यांचे अनेक हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना विनंती आहे की कृपया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं.
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय संजय मामा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक क्रांतीसाठी अहोरात्र झटणारं संकुल अर्थात टोरपे परिवार यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतोय। विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत आदरणीय पोपट भोसले सर। विनंती आहे की कृपया या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण आपल्या परिवारासमेत यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत बाही विद्यालय चांदच तालुका माढा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय गणेश कोकाटे सरांना विनंती आहे की पुढील पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं। बाही माध्यमिक विद्यालय चांदच तालुका माढा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलाचे मुख्याध्यापक आदरणीय गणेश कोकाटे सरांना विनंती आहे की आपण आपल्या परिवारासमेत आपल्या हितचिंतका मित्र समेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती चला। झाला असेल तर कृपया या खाली दैनिक दामाजी एक्सप्रेस जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत आहे। सत्कार मूर्तींचं अभिनंदन करण्यासाठी मंडळी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता आणि पुढील वाटचाली शुभेच्छा व्यक्त करूया। यानंतर बाही विद्यालय चांदस तालुका माढा विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय गणेश कोकाटे सरांना विनंती आहे की आदर्श पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं। घेतलं। यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत तब्बल 1.5 दशक विना अनुदानित तत्वावरती काम करून ज्ञानसेवेचा अखंड व्रत निभावणारा एका सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आपल्या परिस्थितीशी 2 हात करत कधी पोटाला मिळतंय तर कधी जायला मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आमदार महोदय दत्तात्रय सावंत साहेबांच्या पुण्य आशीर्वादाने ज्यांना पगार चालू झाला असे पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत स्वामी विवेकानंद माध्यमिक व ज्युनियर कॉलेज गोनेवाडी तालुका मंगळा जिल्हा सोलापूर या ज्ञानसंकुलाचे सहशिक्षक विठ्ठल लेंडवे सर। विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या। लेंडवे परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी सरांचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं। दादा 18 वर्ष विना अनुदानित काम करणारा हा हडाचा आणि होतकरू शिक्षक या ठिकाणी आपल्या शुभास या ठिकाणी सन्मानित होतोय। आदरणीय सावंत सरांच्या नेतृत्वाने ज्या माणसाच्या घरामध्ये अर्थकारणाची एक नवी व्याख्या प्रस्थापित झाली असे विठ्ठल लेंडवे सर या ठिकाणी या सर्व स्टाफ या। हा चालेल बाकीचे खाली राहील तरी चालेल। हा खाली उभा राहील तर रणजित दादा खालीच बाकीचे थांबा मग थोडस। यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय प्राध्यापक शिवाजी पाटील सर। तत्पूर्वी विठ्ठल लेंडवे व समस्त लेंडवे परिवार या ठिकाणी आमदार महोदय दादासाहेबांच्या शुभहस्ते सन्मानित होतो आहे। यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत प्राध्यापक शिवाजी पाटील सर। पाटील परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण हे सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं। जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत सन्माननीय प्राध्यापक शिवाजी पाटील सर। विनंती आहे की कृपया आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं। पाटील परिवारातील सर्वच सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती या। तयार येणार आहेत का तुम्ही? ते स्टुडंट येणार आहेत का तुम्ही? या थोडीशी जागा करून द्या त्यांना। त्या ताई येतात येऊ द्या। हा हा ठीक आहे तुम्ही सगळे हा इथं ताई इथंच थांबा तुम्ही इथंच आपण घेऊ फोटो मध्ये कॅप्चर करू आपण। हा इथंच थांबा। नामांकित क्रीडा शिक्षक सन्मान्य प्राध्यापक शिवाजी पाटील सर आपल्या गुणवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांच्या समेत या पुरस्काराचा या ठिकाणी स्वीकार करतायत। मंडळी आपण जोरदार टाळ्या वाजवून पाटील सरांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करूया। यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य श्री भानुदास चौगुले सर। आदरणीय भानुदास चौगुले सर व समस्त चौगुले परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती या। सन्माननीय भानुदास चौगुले सरांना विनंती आहे की कृपया आपल्या सहकार्यांसमेत आपण मंचावरती यावं। हा सर्व सत्कार मूर्तींना ज्यांनी पुरस्कार ओव्हरहँड केलेला आहे अशांना विनंती आहे की कृपया सत्कार साहित्य व आपण डोक्यावरती असणारा फेटा कृपया काढू नका। एक कॉमन फोटो आपण या ठिकाणी घेतो आहोत। विनंती आहे की फेटा काढू नका। हा स्टॉप प्लीज स्टे ओव्हर स्टे हा या सर हा बाकी थांबा इथं शिंदे सर हा। यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत सन्माननीय श्री सिद्धेश्वर कोरे सर. सिद्धेश्वर कोरे सरांना विनंती आहे की कृपया आपणही आपल्या कुटुंबियांसमेत, आपले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव भगिनींसमेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं. या ना, मित्र आहेत म्हणून या. सर्व स्नेहींना विनंती आहे की कृपया या समोर सर्वांना सिद्धेश्वरजी कोकरे सरांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. सिद्धेश्वरजी कोकरे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी या ठिकाणी सन्मानित होत आहेत. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री प्रवीण गुंड सर. प्रवीण गुंड सरांना विनंती आहे की कृपया आपणही आपल्या कुटुंबियांसमेत, आपल्या स्टाफ समेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती या. दैनिक दामाजी एक्सप्रेस जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 2025 हा दैदिप्यमान सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित होतो आहे. याचा मनस्वी आनंद आणि लाख मोलाचं समाधान घेऊन आपल्या सर्वांच्या कार्याप्रती लाख मोलाची कृतज्ञता व्यक्त करून पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी सन्मानित होत आहेत सन्माननीय श्री प्रवीण गुंड सर. आपल्या कुटुंबियांसमेत दोन्ही आमदार महोदयांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर आहेत पुढील पुरस्काराच्या मानकरी सन्माननीय सौभाग्यवती महोदया सोनालीताई संतोष वरकुटे मॅडम. विनंती आहे की आपण आपल्या परिवारांसमेत या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं. सावकार अकोला अर्थात काळभैरव नगरीची ही आमची ताई या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित होती आहे. सध्या कवठेकर प्रशालेमध्ये ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य करण्यासाठी आपली जबाबदारी निभावणारी आमची ही ताई अकोला नगरीच्या ग्रामस्थांसमेत या ठिकाणी सन्मानित होते आहे. विनंती आहे की सन्मान स्वीकारण्यासाठी चला या. पैलवान आपल्या लेकीचा आभाळभर कौतुक पाहण्यासाठी स्वतः बाप माणूस सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. ताई तुम्ही इकडून या, तुम्ही इकडून या. या ठिकाणी ज्या माणसानं मन, मनगट आणि मेंदू यांच्या बळकटीकरणासाठी लाल मातीशी इमान ठेवून आपली लेख वाढवली, घडवली आणि शिकवली अशा सोनालीताईंचा सन्मान बापाच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळी. यानंतर एक दैनिक स्वाभिमानी छावामधला पुरस्कार या ठिकाणी आपण वितरित करतो आहोत. कुमारी समरीन मुजावर. कुमारी समरीन मुजावर विनंती आहे की कृपया आपण या पुरस्काराचा स्वीकार. चला, मुजावर परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती या. कुमारी समरीनताई मुजावर यांना कलात्मक असा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले धनश्री सीताराम वास्ते शुगर परिवाराचे मुख्य प्रवर्तक सन्मान्य प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. विनंती आहे आपण मंचावरती या. चलाच या ठिकाणी मुजावर परिवाराचा ही सन्मान संपन्न होतो आहे. दैनिक स्वाभिमानी छावा परिवाराच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार या ठिकाणी समरीनताईंना वितरित केला जातो आहे. यानंतर दैनिक स्वाभिमानी शहर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि पुरस्काराचे प्रथम मानकरी आहेत सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर DS गायकवाड सर. विनंती आहे की कृपया हा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण समोर यावं. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होत असलेले धनश्री सीताराम वास्ते शुगर परिवाराचे मुख्य प्रवर्तक सन्मान्य प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सरांचंही संयोजकांच्या वतीनं सहर्षित स्वागत करून दैनिक स्वाभिमानी शहर या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर DS गायकवाड सर. विनंती आहे आपल्या परिवारासमेत आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती या. चला या. या ठिकाणी काळुंगे सरांचे आगमन होत आहे. विनंती आहे चला या पुढे. या ठिकाणी दैनिक स्वाभिमानी शहर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर DS गायकवाड सर. यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. चला ताई. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य श्री कैलास हेगडे सर. आदरणीय कैलास हेगडे सर व परिवारातील संपूर्ण सदस्यांना विनंती आहे की कृपया हेगडे सरांचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी. तत्पूर्वी आदरणीय प्राध्यापक काळुंगे सरांचा सन्मान संपादक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. एक घ्या फोटो.
चला, हेगडे परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की सरांचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. दैनिक स्वाभिमानी शहर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार आदरणीय ज्ञानदेव जावीर साहेबांना विनंती आहे, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया आपणही मंचावरती या. माजी सेवानिवृत्त जिल्हा शिक्षण अधिकारी आदरणीय ज्ञानदेव जावीर साहेबांना विनंती आहे की आपणही मंचावरती यावं. तत्पूर्वी या ठिकाणी हेगडे गुरुजींचा सन्मान दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने संपन्न, आदरणीय हेगडे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर पुढील पुरस्काराच्या मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया शैलजाताई माने मॅडम. विनंती आहे की आपण आपल्या परिवारासमेत दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीनं आपण केलेल्या कार्याबद्दल, आपण निभावलेल्या सेवेबद्दल, आपण पार पाडत असलेल्या नैतिकतेबद्दल आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. विनंती आहे शैलजाताई माने मॅडम या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. सन्माननीय सौभाग्यवती महोदया शैलजाताई माने मॅडम, माने परिवारातील थोडीशी वाट करून द्या. हा चला, हा चला येऊ द्या. ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या सर्व सत्कार मूर्तींना विनंती आहे, कॉमन फोटो आपण या ठिकाणी घेणार आहोत, कृपया कोणीही जाऊ नका. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक स्वाभिमानी शहर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्माननीय सौभाग्यवती महोदया शैलजाताई माने मॅडम यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. माने परिवारातील अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत आदरणीय दुशासन दुधाळ गुरुजी सर, आदरणीय रेवणसिद्ध माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक आदरणीय दुधाळ सरांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. या दुधाळ सर या. दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने दिला जाणारा येऊ द्या. चला, दुधाळ परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करून आपलाही चला पुढे चला. चला सर थोडस चला पुढं. हा, राहिलेला स्टाफ थोडस खाली थांबला तरी चालेल बरं. सर तुम्ही याल का फोटो मध्ये थोडस. यानंतर पुढील पुरस्काराच्या मानकरी आहेत नूतन हायस्कूल मंगळवेढा या विद्यालयाच्या सहशिक्षिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया अवंतीताई पटवर्धन मॅडम. विनंती आहे आपणही आपल्या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती या. दैनिक दामाजी एक्सप्रेस व इतर वृत्तपत्र समूहामध्ये सुंदर आणि समर्पक असं संवेदनशील मनाचं स्तंभ लेखन करून आपल्या विचारांना, आपल्या लेखणीला तेवढीच व्यापक गती प्राप्त करून देणाऱ्या पटवर्धन मॅडम या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होत आहेत. संस्कृतवरती अतिशय चांगलं प्रगल्भ आणि प्राबल्य असणाऱ्या ह्या मॅडम या ठिकाणी सन्मानित होत आहेत. पटवर्धन परिवारातील सदस्य आणखी जर या ठिकाणी कोणी उपस्थित असेल तर विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. यानंतर पुढील पुरस्काराच्या मानकरी आहेत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संकुल मंगळवेढा या ज्ञान संकुलाच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया अर्चनाताई संभाजी सलगर मॅडम आपण या ठिकाणी सन्मानित होत आहे. ज्ञानदीप कॅम्पसमधील सर्व स्टाफला विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी समोर यावं. ज्ञानदीप कॅम्पसमधील सगळ्या ब्रँचेसचे स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे, त्या सर्व ब्रँचेस स्टाफला विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी पुढे या. ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानदीप ज्युनियर कॉलेज, ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कॅम्पसमधील सर्व शिक्षकांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी समोर यावं. हा थोडंसं ऍडजस्ट खाली झालं तरी चालेल. या खाली शेख मॅडमना तेवढी उद्यावर. मॅडम तुम्ही यावर. शेख मॅडम या. बाकीची थोडंसं खाली या. हा चला बा येतोय स्टाफ आणखी. चला कुंभार सर, महेश सर चला. हा या सर. खऱ्या अर्थानं गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजे, जगाच्या स्पर्धेमध्ये गेली पाहिजे आणि जाताना त्या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजे याची पायाभरणी ज्ञान संस्काराच्या माध्यमातून करणारा परिवार ज्ञानदीप परिवार या ठिकाणी सन्मानित होतोय. जोरदार टाळी. धन्यवाद. यानंतर लक्ष्मीदेवी माध्यमिक विद्यालय लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ज्ञान संकुलाचे आदरणीय श्री महादेव जुंधळे साहेब. आदरणीय महादेवजी जुंधळे सरांना विनंती आहे की आपण आपल्या स्टाफ समेत तसेच कुटुंबियांसमेत मंचावरती यावं. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ नेते आदरणीय शिवानंद पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं सुद्धा स्वागत आहे. चला हेंबाडे सर चला. या ठिकाणी
इयत्ता 5वी इयत्ता 8वी नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षा असतील, अशा स्पर्धा परीक्षांमध्ये तब्बल 20 ते 25 विद्यार्थी प्रतिवर्षी आणण्याचा ऐतिहासिक विक्रम साधणारे आदरणीय जोधळे सर या ठिकाणी सन्मानित होत आहेत। सर्व स्टाफला विनंती आहे की कृपया आपण यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत दैनिक स्वाभिमानी शहर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत आदरणीय रवींद्र वाघमारे सर। आदरणीय रवींद्र वाघमारे सरांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या स्टाफ समेत त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांसमेत पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती या। पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत आदरणीय श्री रवींद्र वाघमारे सर। चला या थोडस, आता एकच राहिला याच्या नंतर। चला वाघमारे सर सदस्य, चला ना थोडीशी वाट करून द्या तिकडे मॅडमला। या मॅडम, या ठिकाणी दैनिक स्वाभिमानी शहर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी आहेत आदरणीय रवींद्र वाघमारे सरांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। चला ना ताई, चला तुम्ही आहे ना, चला मॅडम, चला स्टाफ या ठिकाणी आहे, लवकर थोडस। आणि पुढील पुरस्काराचे मानकरी तयार व्हा। पुरस्काराचे मानकरी आहेत सन्मान्य श्री आबासाहेब सुरवसे सर। आदरणीय आबासाहेब सुरवसे सर यांचाही दैनिक स्वाभिमानी शहर, थोडस या सर। दैनिक स्वाभिमानी शहर परिवाराच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान वितरित केला जातो आहे। पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत आदरणीय श्री आबासाहेब सुरवसे सर। विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर कचरेवाडी या ज्ञान संकुलामध्ये ज्ञानदानाचं पवित्र आणि अखंड कार्य करणारे वाघमारे गुरुजी या ठिकाणी सन्मानित होत आहेत। त्यांच्या समेत शिक्षक नेते विठ्ठल ताटे गुरुजी, आमचे मार्गदर्शक सिद्धेश्वर दादा भगरे साहेब, आबासाहेब सुरवसे या ठिकाणी सुरवसे गुरुजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित होतील। यानंतर या पुरस्कार वितरण सोहळ्याचा अंतिम पुरस्कार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वितरित केला जातो आहे। त्या म्हणजे सन्मान्य सौभाग्यवती महोदया भारतीताई धनवे मॅडम आपणास आदर्श शिक्षक पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। साहित्य कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत उंची गाठलेले एक प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून ताईंकडे अख्खा तालुका आवर्जून पाहतो। उत्कृष्ट निवेदिका, तितक्याच तोलामोलाच्या वक्त्या व्याख्यात्या आणि उत्कृष्ट लेखिका म्हणून ताईंचा साहित्य क्षेत्रामधील वावर निश्चितपणे कौतुकास्पद आहे। विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी, हा चला धनवे परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, या गुरुजी। हा प्रायोरिटी थोडस कुटुंबावरती येऊ द्या, थोडस हा हा त्यांना येऊ द्यावर। चला आजी या। दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहर या तीनही वृत्तपत्र समूहांच्या वतीने दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 पुरस्कार या ठिकाणी संपतायत। सर्व पुरस्कार सत्कार मूर्तींचं पुनश्च एकदा आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन। आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन होण्याच्या पूर्वी सर्व पुरस्कार सत्कार मूर्तींना विनंती आहे की सत्कार साहित्य घेऊन, पुरस्कार साहित्य घेऊन आपण एक कॉमन फोटो या ठिकाणी कॅप्चर करतोय। आपण सर्वांनी कृपया पुढे यावं। हा सर्वांनी खाली या, वरती सर्व अतिथी बांधव थांबतील। हा सर्वांनीच थांबा, मॅडम आता इथंच थांबा तुम्ही। फक्त सत्कार मूर्ती राहतील, हा सगळे सत्कार मूर्ती। यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आदरणीय भीमराव मोरे सर। दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेस आणि दैनिक स्वाभिमानी शहर या तिन्ही वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी हा जो विशेष पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वाभिमानी छावाचे 10 मंडळी जे पुरस्कार विजेते आहेत त्यांनी प्रथम खाली या। स्वाभिमानी छावाचे त्याचबरोबर जनप्रवास तालुका प्रतिनिधी इंदापूर गणेश कांबळे साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल।
स्वाभिमानी छावाचे जे पुरस्कार प्राप्त मंडळी आहात, आपण प्रथमतः या ठिकाणी फोटोग्राफीच्या निमित्तानं उपस्थित राहा. तो फोटो थोडासा स्वाभिमानी छावाचे पुरस्कार विजेते 3 आणखी नाही आहेत. या पुरस्काराच्या निमित्तानं आपल्या दामाजी एक्सप्रेसचे सर्व पुरस्कार विजेते आहेत आणि आपण या आपण आता बाजूला खाली थांबलं तरी चालेल. स्वाभिमानीची मंडळी आता आपण खालीच थांबले तरी चालेल. दामाजी एक्सप्रेसची मंडळी जे आहात ते आपण खाली या. दामाजी एक्सप्रेसचेच या. यानंतर दैनिक स्वाभिमानी शहरचे जे पुरस्कार प्राप्त मंडळी आहात ते आपण या. शहरचे या. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार, तालिका सभापती माननीय समानंद अवताडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले. त्यांचं दामाजी परिवाराच्या वतीनं जाहीर आभार. त्याचबरोबर माजी शिक्षक आमदार आदरणीय आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. आणि आपल्या मंगळवेढ्याचं एक वैभव म्हणून मंगळवेढ्याचे एक प्रशासकीय अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था 2 तालुक्याच्या पाहत असताना पहिल्यांदाच आपल्या तालुक्याला डॉक्टर माननीय डॉक्टर बसवराज शिवपुंजे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही दामाजी परिवाराच्या वतीनं आम्ही आभार मानतो आहोत. आणि प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ख.भ.प. सुधाकर महाराज इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी मंडळ हेही आपल्याला नेहमीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहतात. आपल्या सर्वांच्या वतीनं आपलं या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिद्धेश्वर अवताडे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक धनश्रीचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे सर, त्याचबरोबर चेअरमन भैरवनाथ शुगर्सचे व्हाईस चेअरमन अनिलजी सावंत साहेब, त्याचबरोबर सुभाषजी कदम सर, त्याचबरोबर जावीर सर, शिवाजीराव पवार, त्याचबरोबर प्रकाश जडे सर, ॲडव्होकेट भारत पवार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामचंद्र जगताप साहेब, विजयजी खवतोडे साहेब, राजेंद्रजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद.
पाऊस आला घ्या